नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि तुम्हाला नक्कीच माझी मदत होत असेल अशी आशा करतो। आज आपण एका नवीन इंग्रजीचा विषय घेऊन आलेलो आहोत। त्यामध्ये आर्टिकल उपपदे जे असतात ए, एन आणि द, त्याला आपण दी पण म्हणतो काही ठिकाणी, तर त्या ठिकाणी ते वाक्यामध्ये कसे वापरायचे, त्याचे नियम काय आहेत त्याविषयी आजच्या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत। कुठे जाऊ नका, शेवटपर्यंत स्किप करू नका, जेणेकरून आपल्याला ती तासिका जी आहे ती व्यवस्थित समजेल आणि यावर कोणताही प्रश्न आला तर तुम्ही नक्की सोडवू शकता। नुसता प्रश्नांचा सराव करून जमणार नाही, तर आपल्याला ते जो कंटेंट आहे तो व्यवस्थित समजला पाहिजे। सुरू करूया। आर्टिकल उपपदे इंग्रजीमध्ये खूप महत्त्वाचा विषय आहे। इंग्रजीमध्ये ए, एन, द हे तीन उपपदे वापरली जातात। ही उपपदे नामाच्या आधी वापरली जातात। ही जी उपपदे आहेत ही नामाच्या पूर्वी वापरली जातात। तर या ठिकाणी आर्टिकलचे मुख्य जे प्रकार आहेत, आता तुम्हाला एक समजलं असेल की इंग्रजीमध्ये आर्टिकल 3 ए, एन, द, त्याला अ सुद्धा असं म्हटलं जातं, काही ठिकाणी ए म्हटलं जातं, एन आणि द। तर ती तीन उपपदे जी आहेत ती तीन उपपदे या ठिकाणी कशा प्रकारे वापरतात त्याचा आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत। तर याचे पहिले प्रकार बघूया आपण। याचे मुख्य प्रकार जे आहेत इनडेफिनेट आर्टिकल्स आणि डेफिनेट आर्टिकल्स, निश्चित आणि अनिश्चित, दोन प्रकार आहेत फक्त। एक आहेत निश्चित म्हणजे त्याला आपण डेफिनेट म्हणतो आणि एक आहे अनिश्चित म्हणजे इनडेफिनेट। तर पहिलं जे आहे इनडेफिनेट आपण बघूया। अनिश्चित म्हणजे ए आणि एन हे अनिश्चित याला मानलं जातं, इनडेफिनेट मध्ये मोडतात। त्यानंतर डेफिनेट जे आहे म्हणजे ज्यामध्ये पक्क ठरलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे बदल होत नाही किंवा त्या नियमात काही चेंजेस होत नाहीत, ते असं आहे द। तर या तिघांचा वापर कसा करायचा आपण बघूया। सगळ्यात अगोदर आपण इनडेफिनेट जे आहेत इनडेफिनेट आर्टिकल्स याविषयी बघूया। त्याच्यामध्ये इनडेफिनेट मध्ये अ चा वापर जो आहे म्हणजे ए चा वापर कसा करायचा ते आपण बघूया। ज्या शब्दाची सुरुवात, हा नियम आपण वर्गामध्ये आपल्याला सगळे सांगतात की ज्या शब्दाची सुरुवात व्यंजन म्हणजे कॉन्सनंट ने होते त्या एकवचनी नामापूर्वी अ वापरतात। म्हणजे जर त्या ठिकाणी ए, ई, आय, ओ, यू हे इंग्रजीमध्ये 5 वॉवेल्स आहेत, स्वर आहेत, ते सोडून बाकी जे काही उरलेत एबीसीडी मधले, आपण एबीसीडी आपण सर्व जाणतो 26 अक्षर त्यामध्ये आहेत, त्यापैकी 5 गेले म्हणजे 21 जे आहेत ते आहे आपले कॉन्सनंट म्हणजे व्यंजन आहेत। त्या व्यंजनानं जर त्या ठिकाणी त्या शब्दाची सुरुवात होत असेल तर त्यापूर्वी काय वापरतात, आपल्याला अ वापरलं जातं। उदाहरणार्थ बघा, अ डॉक्टर, अ बुक, अ टीचर, अशा प्रकारे या ठिकाणी बघा याची सुरुवात टी न झालेली आहे टीचरची, बुकची सुरुवात बी न झालेली आहे आणि डी ची सुरुवात, डॉक्टरची सुरुवात या ठिकाणी डी न झालेली आहे। म्हणजेच काय, जर त्या शब्दाची सुरुवात व्यंजनाने होत असेल तर त्यापूर्वी ए हे उपपद लावलं जातं, हा पहिला नियम। त्यानंतर जर शब्दाची सुरुवात ए, ई, आय, ओ, यू या स्वरांनी झाली असेल परंतु उच्चार मात्र व्यंजनासारखा होत असेल, बघा बरं, म्हणजे या ठिकाणी आपण काय शिकलो, पहिला नियम की त्याची सुरुवात कशी झाली पाहिजे, व्यंजनाने होत असेल तर अ लावायचं। पण जर त्याची सुरुवात एखाद्या वेळी ए, ई, आय, ओ, यू या स्वरांनी होत असेल परंतु उच्चार मात्र त्या ठिकाणी व्यंजनासारखा होत असेल तर त्यापूर्वी आपण काय लावायचं आहे, ए हे उपपद लावायचं आहे। उदाहरणार्थ अ युनिव्हर्सिटी, बघा युनिव्हर्सिटी, तर युनिव्हर्सिटी जरी वाक्याची सुरुवात यू न होते, आपण शिकलोय की वाक्याची सुरुवात जर ए, ई, आय, ओ, यू न झाली तर एन वापरायचं, आपल्याला सगळ्यांनी सांगितलंय। परंतु उच्चार महत्वाचा आहे, म्हणजे ए, ई, आय, ओ, यू हे जरी स्वर आहेत पण त्या ठिकाणी जेव्हा ते एखाद्या शब्दाला लागून येतात पण त्याचा उच्चार मात्र व्यंजनासारखा होत असेल तर त्या ठिकाणी एन न वापरता ए हे उपपद वापरायचं आहे। म्हणजे उच्चार महत्वाचा आहे, आर्टिकल मध्ये उच्चार बघायचा। तर युनिव्हर्सिटी याचा या ठिकाणी उच्चार स्वरासारखा होत नाही, म्हणून त्या ठिकाणी त्याचं जे काही उपपद आहे ते अ वापरायचं आहे। दुसरं एक वाक्य बघूया, अ वन वे, व उच्चार व न होतो, जरी ओ आलेला आहे पण या ठिकाणी उच्चार मात्र व असा होतो, वरचा य असा होतो, म्हणून या ठिकाणी आपण दोन्हीचा उच्चार
वरचा उच्चार जो आहे व्यंजनासारखा होतो आणि खालचा जो ओ जरी सुरुवात आहे ओ न तरी पण त्याचा उच्चार मात्र व न होतो. म्हणजे म्हणून या ठिकाणी दोन्ही शब्दांच्या पूर्वी ॲन न वापरता अ वापरायचं आहे. लक्षात, म्हणजे उच्चार मात्र जर व्यंजनासारखा होत असेल तर सरळ त्याच्या पूर्वी ए वापरायचं आहे. हे लक्षात, उच्चार महत्वाचा आहे. त्यानंतर पुढचं बघूया आपण, ॲन वापरायचे नियम. जे ॲन वापरतो आपण, ॲन वापरायचे आपण अच्या दोनच नियम बघितले. काय, जर व्यंजनाने सुरुवात होत असेल तर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वराने व्यंजनाने सुरुवात पण झाली पाहिजे आणि त्याचा उच्चार आला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे उच्चार जर त्याचा व्यंजनासारखा असेल तर त्याच्या पूर्वी काय वापरायचं आहे, आपण ए हे उपपद वापरायचं आहे. म्हणजे या ठिकाणी वाक्याची सुरुवात महत्वाची नाही, त्यापेक्षा काय महत्वाचं आहे, उच्चार महत्वाचा आहे. कारण आपण बघितलं काही ठिकाणी युनिव्हर्सिटी, वन वे हे जे दोन शब्द आहेत याची सुरुवात कशाने झाली, स्वराने झाली, परंतु तरी देखील त्याच्या पूर्वी आपण काय वापरलं, अ वापरलं. कारण का, उच्चार मात्र त्याचा व्यंजनासारखा होतो. म्हणजे उच्चार खूप महत्वाचा आहे. आता आपण जाऊया ॲन. ॲन कधी वापरायचं बघा. ज्या शब्दाची सुरुवात ए ई आय ओ यू हे 5 इंग्रजीमध्ये स्वर आहेत, व्हावेल्स, या स्वरांनी होत असेल तर उच्चार सुद्धा स्वरासारखा होत असेल त्या शब्दापूर्वी ॲन वापरायचे. म्हणजे उच्चार पण याचा ए ई आय ओ यू न पाहिजे आणि त्याचं लिखाण पण ए ई आय ओ यू न झालेलं असलं पाहिजे. अशा वेळी त्या ठिकाणी आपण ॲन वापरायचा आहे. याचे उदाहरण बघूया आपण. उदाहरणार्थ ॲन अम्ब्रेला, अ उच्चार का झाला, अ. अम्ब्रेला, युम्ब्रेला म्हणतो ना आपण, युम्ब्रेला म्हणतो का, नाही, अम्ब्रेला. तर या ठिकाणी अम्ब्रेलाचा उच्चार पण या ठिकाणी अ न होतो आणि या ठिकाणी सुरुवात सुद्धा यू न झालेली आहेत, म्हणून ॲन अम्ब्रेला. ॲन इंजिनियर, ई इंजिनियर बघा, ई हे याच्यामधलं काय आहे, स्वर आहे, ॲन इंजिनियर. म्हणून या ठिकाणी उच्चार पण त्या ठिकाणी स्वरासारखा आहे आणि लिहिताना सुद्धा त्या ठिकाणी पहिलं अक्षर मात्र ए ई आय ओ यू याच्यापैकीच आलेलं आहे. पुढचा नियम, ज्या शब्दाची सुरुवात व्यंजनाने होत असेल परंतु उच्चार मात्र स्वरासारखा होत असेल तर त्यावेळी ॲन वापरतात. म्हणजे त्या ठिकाणी अचा वापरताना आपण जो पहिला नियम बघितला की त्या ठिकाणी त्याची व्यंजनाने जरी सुरुवात नसली त्या ठिकाणी स्वरानं सुरुवात होत होती, परंतु उच्चार मात्र त्याचा कशात होता, स्वरासारखा होत होता. त्या ठिकाणी कशासारखा होत होता, व्यंजनासारखा होत होता, युनिव्हर्सिटीचा. मग त्या ठिकाणी आपण अ वापरलं. म्हणजे लिहिलं जरी त्या ठिकाणी यू नव्हती, ओ नव्हती, परंतु त्या ठिकाणी आपण काय वापरला, ए वापरला, कारण उच्चार मात्र त्याचा व्यंजनासारखा होत होता. इथं सुद्धा तोच नियम आहे. या ठिकाणी व्यंजनाने जरी सुरुवात असेल तरी त्या ठिकाणी उच्चार मात्र जर त्याचा स्वरासारखा होत असेल तर त्या ठिकाणी आपण ॲन वापरायचा आहे. म्हणजे आता इथं लक्षात घ्या की या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की उच्चार बघायचा. उच्चार स्वरासारखा ॲन वापरा, उच्चार व्यंजनासारखा सरळ काय वापरा, ए वापरा. अशा प्रकारे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. उदाहरणार्थ ॲन अवर बघा, याच्यानं सुरुवात आहे पण याची या ठिकाणी सायलेंट आहे, याचा उच्चार होत नाही, अवर अन उच्चार होतो. मग या ठिकाणी जरी याची सुरुवात आहे परंतु ॲन अवर 1 तास, अवर अवर म्हणतात, हवर नाही म्हणत आपण, अवर म्हणतो. मग या ठिकाणी अवर उच्चार आहे व्यंजन स्वरासारखा, म्हणून या ठिकाणी ॲन वापरायचं आहे. दुसरं एक उदाहरण बघूया आपण, ॲन ऑनेस्ट मॅन. ऑनेस्ट आहे की नाही, म्हणजे ओनस या ठिकाणी ऑनेस्ट, एच सायलेंट आहे, ऑनेस्ट ओचा उच्चार होतो. मग या ठिकाणी स्वरासारखा उच्चार होत असल्यामुळे यापूर्वी सुद्धा ॲन ऑनेस्ट मॅन. तर अशा प्रकारे उच्चार या ठिकाणी स्वरासारखा होतो, म्हणून या ठिकाणी आपण एच्या ऐवजी ॲन वापरायचा आहे. गोंधळ करू नका, नाही तर मग तुम्ही तर सांगितलं की सुरुवात या ठिकाणी व्यंजना नाही, व्यंजनाने जरी सुरुवात आहे पण उच्चार मात्र स्वरासारखा आहे. म्हणजे स्वर उच्चार जर स्वरासारखा तर ॲन, उच्चार जर व्यंजनासारखा तर ए वापरायचा आहे. चला त्याच्यानंतर आणखी एक नियम, पदव्यांच्या संक्षिप्त रूपाचा उच्चार करताना जर सुरुवातीच्या अक्षराचा उच्चार स्वरासारखा, बघा इथं सुद्धा उच्चार महत्वाचा आहे. जे शॉर्ट फॉर्म असतात BA MA आहे की नाही, मास्टर ऑफ आर्ट, बॅचलर ऑफ आर्ट, MBBS, त्याच्यानंतर BMS, हे जे शॉर्ट ज्या पदव्या आहेत आपण शिक्षण घेताना ज्या डिग्री आपल्याला मिळतात त्याचा शॉर्ट फॉर्म जो आहे तो शॉर्ट फॉर्म या ठिकाणी जर असेल आणि त्याचं पहिलं अक्षर त्याचा उच्चार जर स्वरासारखा होत असेल तर त्यापूर्वी सुद्धा ॲनच वापरायचं आहे. बघा त्याचं उदाहरण बघूया आपण. काय उदाहरण आहे, ॲन MA बघा, MA एम आहे की नाही, या ठिकाणी ए असा उच्चार होतो, MA. म्हणजे जरी एम न सुरुवात आहे पण त्याचा उच्चार मात्र कसा होतो, ए सारखा उच्चार होतो, म्हणून ॲन MA. त्याच्यानंतर ॲन LLB आहे की नाही, तर ए न सुरुवात आहे, एल
आहे की नाही. एल लिहिताना आपण ए लिहितो, LLB, म्हणून एन LLB, एन ST बस स्टँड, एन एस ए जरी म्हणतो, एस जरी लिहिला आहे पण त्याचा उच्चार ए न होतो. म्हणजेच या ठिकाणी जेवढ्या काही शॉर्ट पदव्या आहेत त्या शॉर्ट पदव्या त्यामध्ये पहिलं अक्षर जे असतं, पहिल्या अक्षराचा उच्चार जर त्या ठिकाणी स्वरासारखा होत असेल तर त्यापूर्वी आपण एन वापरायचं आहे. आता उदाहरणार्थ बी आपण BA म्हणू, त्याला एन BA म्हणणार नाही, कारण BA लिहिताना बीचा उच्चार ब सारखाच होतो लक्षात. तर त्या ठिकाणी मात्र आपण ए वापरायचा, तिथं आपण एन वापरायचा नाही. शॉर्ट फॉर्म असेल पहिला अक्षर उच्चार स्वरासारखा एन वापरायचं आहे. पुढचं आता आपण आपलं ए संपलं आणि एन संपलं. आता आपण जाऊया डेफिनेट आर्टिकल्स, निश्चित जे काही उपपद आहे त्या निश्चित उपपदाचे काही नियम आहेत ते बघूया आपण. द वापरण्याचे नियम. आणि डेफिनेट आर्टिकल फक्त एकच आहे ते म्हणजे द. त्याला काही ठिकाणी दी पण म्हटलं जातं, लक्षात ठेवा. दी काही ठिकाणी द, काही ठिकाणी दी. जगातील एकमेव किंवा अद्वितीय वस्तूच्या नामापूर्वी द वापरतात. म्हणजे जगामध्ये ती वस्तू एकमेव आहे, अद्वितीय आहे, तिच्यासारखं दुसरं कोणीच नाही. उदाहरणार्थ ताजमहल, द ताजमहल. कुतुब मिनार, द कुतुब मिनार. त्याच्यानंतर दुसरी वस्तूच नाही आहे काही. तर अशा वेळी या ठिकाणी आपण काय वापरायचं आहे, द वापरायचं आहे. द सन, बघा, द सन, द मून, द अर्थ. अशा प्रकारे या ठिकाणी जगातली एकमेव जी वस्तू असेल त्यापूर्वी द वापरायचं आहे. द सन, द मून, द ताजमहाल, द कुतुब मिनार, अशा प्रकारे आपल्याला ते वापरायचं आहे. पुढचं आहे प्रसिद्ध पर्वत, शिखर, पर्वतरांगा, महासागर, खंड आणि वाळवंट यापूर्वी द वापरतात. कोण लक्षात घ्या. प्रसिद्ध पर्वत हिमालया, द हिमालया. शिखर आहे की नाही. आता या ठिकाणी सह्याद्री पर्वतरांगे, मग पर्वतरांग द सह्याद्री. लक्षात घ्या, पर्वतरांगा प्रसिद्ध पर्वतरांगा असतील किंवा त्याच्यामध्ये जे काही शिखर आहे उंच, माउंट एव्हरेस्ट, द माउंट एव्हरेस्ट, कारण उंच ठिकाण आहे. म्हणजे पर्वतरांगा, शिखर, त्यानंतर महासागर. जेवढे काही महासागर आहेत, आपण जमिनीत 5 महासागर आहेत, त्या 5 महासागराच्या पूर्वी त्या ठिकाणी आपण काय वापरायचं आहे, द वापरायचं आहे. खंड, जेव्हा आपले काही 7 खंड आहेत त्या खंडांच्या नावापूर्वी सुद्धा आपल्याला द वापरायचं आहे. आणि वाळवंट, द सहारा. लक्षात, जेवढे काही वाळवंट आहेत आपल्या भारतातले असो की जगातले असो, जेवढे वाळवंट आहेत वाळवंटाच्या नामापूर्वी सुद्धा द वापरतात. म्हणजे काय, खंड, महासागर, शिखर, पर्वतरांगा या साठी आपण काय वापरायचं आहे, त्यांच्या नामापूर्वी द वापरायचं आहे. द हिमालयाज, द गंगा, द एशिया, अशा प्रकारे या गोष्टी आपण करणार आहोत. या सर्वांच्या पूर्वी आपण द हे उपपद लावणार आहोत. पुढचा नियम बघा, प्रसिद्ध वृत्तपत्र म्हणजे जे काही आपलं सकाळचं न्यूजपेपर आहे, प्रसिद्ध न्यूजपेपर जेवढे काही असतील त्या न्यूज पेपरच्या नावापूर्वी आपल्याला काय वापरायचं आहे, द हे आर्टिकल वापरायचं आहे. त्याचप्रमाणे जेवढे काही धर्मग्रंथ आहेत आपले, रामायण, महाभारत, कुराण, हे जेवढे आहेत त्यांच्या पूर्वी द आपल्याला लावायचं आहे. उदाहरणार्थ द इंडियन टाइम्स, बघा न्यूजपेपरचं नाव आहे द इंडियन टाइम्स. द सकाळ, द लोकमत, द लोकसत्ता, द कुराण, द महाभारता, द रामायणा, अशा प्रकारे प्रसिद्ध धर्मग्रंथ आणि प्रसिद्ध न्यूजपेपर जेवढे काही असतील त्यांच्या नावापूर्वी आपल्याला द वापरायचं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, विशेषणांच्या तिसऱ्या रूपापूर्वी द हे उपपद वापरतात. म्हणजे जे काही विशेषण असेल आणि विशेषणाचं जर तिसरं रूप असेल तर त्यापूर्वी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ST लागतो बघा. उदाहरणार्थ बेस्ट, द बेस्ट. त्याच्यानंतर हायेस्ट, म्हणजे त्या ठिकाणी डिग्री जी आहे, सुपरलेटिव्ह डिग्री म्हणूया आपण त्याला. सुपरलेटिव्ह डिग्रीचं जे काही शेवटचा शब्द असतो तो या ठिकाणी जो असतो गुड, बेटर, बेस्ट. बघा, गुड, बेटर, बेस्ट. गुड हे विशेषण आहे, त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. मग गुड हे झालं साधारण, त्याच्यापेक्षा बेटर आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे डिग्रीचा शेवटचा प्रकार सुपरलेटिव्ह डिग्रीचा जे शब्द असतो तो शब्द त्याला ST लागतो. म्हणजेच काय, गुड, बेटर, बेस्ट. मग बेस्ट पूर्वी आपण द बेस्ट म्हणतो. तर अशा प्रकारे जो विशेषणाचं शेवटचं जे पद आहे, तिसरं जे पद असतं ज्याला ST लागतो, त्यापूर्वी मात्र त्या शब्दापूर्वी द वापरायचं आहे. उदाहरणार्थ द बेस्ट ॲक्टर, द टॉलेस्ट बॉय. बघा, टॉलेस्ट ST लागला बघा, टॉलेस्ट, टॉल, टॉलर, टॉलेस्ट. मग टॉलेस्ट हे काय झालं, त्याचं विशेषणाचं तिसरं रूप द टॉलेस्ट बॉय, द टॉलेस्ट गर्ल, द बेस्ट ॲक्टर. अशा प्रकारे या ठिकाणी द वापरायचं आहे. पुढे जाऊया, दिशांच्या नावापूर्वी द वापरतात. दिशा जेवढ्या काही आपल्या किती दिशा आहेत, आपल्याला 4 मुख्य आणि 4 उपदिशा आहेत. दिशांच्या नावापूर्वी द वापरलं जातं. द ईस्ट,
द वेस्ट, द नॉर्थ. काही जास्त अवघड नाही. एखादे नाम वाक्यात संपूर्ण जातीचा बोध करून देत असेल तर त्या नावापूर्वी द वापरतात. आता एखादं उदाहरणार्थ वाक्य आपल्याला त्यावेळेस बघावं लागेल. द डॉक्टर समजा, द बॉय, मात्र ते पूर्ण वाक्यामध्ये संपूर्ण जातीचा मात्र बोध करत असेल त्या वाक्याचा अर्थ मात्र आपल्याला बघावा लागेल. सुट्टा शब्द आला तर मग मात्र आपण अ वापरू. पण या ठिकाणी तो शब्द वाक्यात येऊन संपूर्ण जातीचा जर बोध करत असेल तर मात्र त्यावेळी त्या नामाच्या पूर्वी आपल्याला द वापरायचं आहे. उदाहरणार्थ आपल्याला पहिलं वाक्य बघावं लागेल. द ऑक्स इज अ युजफुल ॲनिमल, म्हणजे बैल हा एक उपयोगी प्राणी आहे. म्हणजे या ठिकाणी ऑक्स जो आहे ह्या ॲनिमल, पूर्ण ॲनिमल या जातीचा त्यांनी काय केलेला आहे, प्राणी जातीचा त्यांनी आपल्याला काय केलेला आहे, बोध करून दिलेला आहे. म्हणजे आपण जेव्हा बैल म्हणतो तेव्हा तो बैल काय करतो, संपूर्ण त्याच्या बैल जातीचा आपल्याला काय करून देतो, या ठिकाणी बोध करतो. मग अशा वेळी द ऑक्स इज अ युजफुल ॲनिमल. नुसतं सुट्टा शब्द आला असता समजा तर मग भाग वेगळा, परंतु या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या संपूर्ण जातीचा बोध करून दिलेला आहे. अशा वेळी मात्र आपल्याला काय वापरायचं आहे, द वापरायचं आहे. आणखी एक वाक्य बघूया. द लोटस इज अ ब्युटिफुल फ्लावर. मग या ठिकाणी लोटस जो आहे तो लोटस काय करतो, फुलांच्या जातीचा आपल्याला बोध करून देतो. मग या ठिकाणी अशा प्रकारे संपूर्ण जातीचा बोध करून देणारं जर नाम आला असेल तर त्या नामापूर्वी द वापरतात, अ वापरायचं नाही. नुसतं जर एकटा असता अलोट मग ठीक आहे, पण या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे, संपूर्ण जातीचा बोध करून दिलेला आहे. मग जर संपूर्ण जातीचा बोध करून देत असेल तर त्यापूर्वी अ न वापरता काय वापरायचं आहे, त्या ठिकाणी आपण द वापरणार आहोत. त्यानंतर क्रमवाचक संख्यांच्या आधी द वापरतात. क्रमवाचक संख्या 1 2 3 नाही, क्रमवाचक बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड असे जे आहेत. द फर्स्ट फ्लोर, द सेकंड नंबर. मग या ठिकाणी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अशा प्रकारे जर त्या ठिकाणी क्रमवाचक संख्या असतील तर त्या ठिकाणी द वापरलं जातं. लक्षात, द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड, द फोर्थ अशा प्रकारे या ठिकाणी द वापरायचं आहे क्रमवाचक संख्यांच्या पूर्वी. आता या ठिकाणी ते झाले सगळे आपण वापरायचे, पण आपल्याला न कुठं वापरायचे नाही हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. काही ठिकाणी असे अपवाद आहेत की त्या ठिकाणी आपल्याला अ पण चालत नाही, ॲन पण चालत नाही आणि द पण चालत नाही, कुठंच काही वापरायचं नाही. भाववाचक नामापूर्वी आर्टिकलचा वापर करायचा नाही, कोणतंच आर्टिकल वापरायचं नाही. भाववाचक नामं जर असतील तर उदाहरणार्थ ऑनेस्टी, त्यानंतर सॅडनेस, जॉयनेस हे जे काही भाववाचक नामं आहेत, भाववाचक नामाचे जे शब्द असतात त्या नामापूर्वी अ पण वापरायचं नाही, ॲन पण वापरायचं नाही, द सुद्धा वापरायचं नाही. हे लक्षात ठेवा. अशा प्रकारचे जर त्या ठिकाणी भाववाचक नामं आले तर कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी वापरायचं नाही. पदार्थाच्या किंवा धातूच्या नामापूर्वी आर्टिकल्स वापरू नये. उदाहरणार्थ सिल्वर, गोल्ड, वॉटर, मिल्क म्हणजे जेवढे काही मटेरियल्स नाऊन आहे, पदार्थवाचक नाम जे आहेत, पदार्थवाचक नामांच्या किंवा धातूच्या नामापूर्वी त्या ठिकाणी आपल्याला कोणतंच आर्टिकल वापरायचं नाही. भाषा, खेळ, दिवसांची नावे यापूर्वी सुद्धा कोणतंही उपपद वापरायचं नाही. म्हणजे बघा, भाषा, लँग्वेज जेवढ्या काही लँग्वेज असतील, मराठी, हिंदी, इंग्रजी यांच्या नावापूर्वी आपल्याला आर्टिकल वापरायचं नाही. त्याच्यानंतर दिवसाचे, संडे, मंडे यांच्यापूर्वी सुद्धा आपल्याला कोणतंच आर्टिकल वापरायचं नाही. आणि जे काही खेळाचे नाव आहेत, खेळाच्या नावापूर्वी कबड्डी, हॉकी, क्रिकेट यांच्या नावापूर्वी सुद्धा आपल्याला कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही. एवढं गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. तर आशा करतो की या ठिकाणी ए अँड द हे डेफिनेट आणि इनडेफिनेट आर्टिकल आहेत. कुठे वापरायचे त्या ठिकाणी सगळ्या शेवटी आपण ते पण बघितलं की कुठे वापरायचे नाहीत. तर आशा करतो की तुम्हाला समजलं असेल. जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, आपल्या मित्रांना पण पाठवा. पुन्हा आपण भेटूया पुढच्या तासिकेला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.